महायोग पीठे तटे विमरत्यामवरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्म रूपात देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजे। घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुढावे अनुतपाशी दुनिव चढे वैराग्य वाढे चढोवडी निळा मने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठल सज्जनो मायबाप हो, आज संतांची सेवा घडण्याचा योग 50वी पुण्यतिथी आमच्या संभाजी महाराजांची 10-20 मिनिटाचा योग आहे माझ्यासारख्या पामराकडे, कारण मोठमोठे महाराज राहिलेले आहेत, मोठ्या महाराजांची सेवा झालेली आहे, त्या पामराकडे आलेली सेवा। असो सज्जनो मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग हा निळोबाराय यांचा आहे। कसे तुकोबारायांचे अभंग वळणावर असतात आपल्या, पण निळोबारायांचे अभंग खरंच ज्यांचं दृढ वैराग्य होतं त्या निळोबारायांचा त्यांचा असलेला अभंग आहे। निळोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून संत समागमाचं महत्व वर्णन केलेले मायबाप हो। मानवी जीवनामध्ये संतांची संगत घडले की जीवन कृतार्थ होत असतं। या अभंगाच्या माध्यमातून निळोबारायांनी 3 गोष्टींचा लाभ आपल्याला सांगितलेला आहे। निळोबाराय म्हणतात की संतांची संगत घडली की विठ्ठलावर प्रभूवर आपलं प्रेम वाढत असतं। नंबर 2 त्या ठिकाणी सांगितले संतांच्या गोष्टी ऐकल्या की परमार्थ आपल्या हृदयाच्या ठिकाणी दृढ होत असतो। तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली निळोबारायांनी, मानवी जीवनात आल्यावर ज्ञान भक्ती वैराग्य या गोष्टी महत्वाच्या आहेत। त्यापैकी वैराग्य नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते, वैराग्य वाढत असतं। आणि निळोबाराय म्हणतात या 3 गोष्टी तर मिळतातच, पण त्याच्या बरोबर स्वानुभव आत्मानुभव सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो। अशा 3-4 गोष्टींचा लाभ आपल्याला संतांच्या समागमांमध्ये आल्यावर होत असतो, हे निळोबाराय या ठिकाणी सांगतात। विठ्ठल नाथबाबा एका ठिकाणी म्हणतात, मायबाप हो, मानवी जन्माला आल्यावर 2 गोष्टी माणसानं अवश्य साध्य केल्या पाहिजे। साधा वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न, सांगे का जनार्दन अनेक प्रयत्न सेना।
वैराग्य ज्ञान या गोष्टी साध्य कराव्या. स्वार्थ सगळेच पाहतात. मायबाप हो, मानवी जीवनच असं आहे की प्रत्येक जण आपला स्वार्थ बघत असतो. स्वार्थ साधू नये असं नाही. प्रत्येकाने आपला स्वार्थ तर साधलाच पाहिजे, पण स्वार्थ साधता साधता परमार्थही आपल्या अंगी बांधला पाहिजे, हेही महत्वाचं आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, प्रत्येक माणसानं आपलं हित पाहिलं पाहिजे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपलं हित कळालं पाहिजे प्रत्येकाला. हित कोणतं आहे अनहित कोणतं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग स्वार्थ तर सगळेच साधत असतात, पण निळोबाराय म्हणतात, मायबाप संतांच्या समागमामध्ये संतांच्या संगतीमध्ये एकदा का आलो की विठ्ठलाविषयी प्रेम आपल्याला प्राप्त होत असतं. प्रभूविषयी प्रेम सगळ्यात महत्वाचं आहे. मायबाप संसारावर तर प्रेम सगळेच असतं ना, लेकरं बाळ संसार याच्यावर प्रेम नाही असा कोणता माणूस आहे मला सांगा. जे व्यसनाधीन झालेले आहेत ना, त्यांचंही प्रेम असतं संसारावर, हे की नाही. बाकीचे सोडा, सगळ्यांचंच प्रेम आहे संसारावर. पर परमार्थामध्ये सुद्धा ओढ आणि प्रेम आपल्याला लागलं पाहिजे. निळोबाराय त्यासाठी संतांची संगत सांगतात. पुराणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. ज्यांच्या पापाला गंती नव्हती असे सुद्धा माणसं परमार्थाला लागले. जीवनामध्ये ज्यांनी तारुण्यापर्यंत कधीच पुण्यकर्म केले नाही, पाप कर्मच जो आचरला, दीपक महाराजांनी सांगितलं वाल्या कोळी, पण त्याला सुद्धा संतांची संगत घडली. बरं, ती काही अशी आपल्यासारखी 7-7 दिवस सप्त्यामध्ये संगत घडती? संतांची तशी नव्हती संगत. काही क्षणभरच संगत घडली, एक नाही. तरी त्या वाल्या कोळ्याचा उद्धार झाला आणि वाल्मिक ऋषी ते बनले. नवे नवे आपल्या भारत देशामध्ये 2च महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत. हे ज्यांनी लिहिलंय त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर तो काही फारसा चांगला नव्हता. पूर्व इतिहास वाल्या कोळ्याने जीवनभर पापच केलेले होते, पण नारद महर्षीची संतांची संगत घडली आणि वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जावे साधू दर्शना. साधूच्या संतांच्या दर्शनाला जावं. कारण साधू संत हे काही कुठेही आपल्याला दिसत नाहीत. मारोतराव महाराज, मोतीराम महाराज, सोपान काका महाराज सातकर, सध्या वारसा चालवणारी आमची महाराज मंडळी बरीचशी आहे. हे कुठेही असतात का हो? कुठेही नसतात. एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शैले शैलेन माणिकम मोक्तिकम न गजे गजे, साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. शैले शैलेन माणिकम, प्रत्येक पर्वतावर माणिक मोती असतातच हे नाही. साधवो नाही सर्वत्र, साधू काय सगळीकडेच असतात का? सगळीकडे कुठेतरी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. चंदनम न वने वने, मलयागिरी नावाचा एक चंदन असतो. तो मलयागिरी नावाचा चंदन कुठेही नसतो. त्या चंदनाच्या बुडाला सापाचे वेडे असतात बघा. त्याला रक्तचंदनही म्हणतात. लाल रंगाचं चंदन असतं. काय वैशिष्ट्य असतं चंदनाचं? स्वतः झिजतय जगासाठी आणि जगाला मात्र सुगंधित करतं. नवे नवे देवाला चंदनाची उटी लावतात. आधीची जगा चंदन आवडे, वरी देवाचे अनुले पण जोडे, तरी कवना वालब न पडे तया सुखाचे. ते चंदनाचं सुख सगळ्यालाच हवंय, नको कोणाला. म्हणून चंदन जगासाठी
झिजतो. म्हणून माणसं म्हणतात चंदनासारखे झिजलं पाहिजे माणसानं. असो, निळोबाराय संतांच्या संगतीचं महत्व आपल्याला सांगत आहेत. मायबाप, संतांच्या संगतीमध्ये किती मोठा लाभ होत असतो. कारण कसं आहे, संतांच्या ठिकाणच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारायला पाहिजे. वाईट गोष्टी नसतातच त्याच्याकडे. ऊसात सगळा रस गोडच असतो. फणस फळ जसं असतं तसे संत असतात. कधी कधी काटेरी जसं फणस फळ वरून वरून असतं पण आतून मात्र मऊ असतं. तसे संत तैशी वरी वरी पाहता उदास आहे, आत तरी आती सुरस आहे, तिये वाक्य ऋषी केसे बोलो आदरिले. वरून अर्जुनाला कट, त्याला सात्विक संताप म्हणत असतात. बाहेरून रागानं बोलायचं पण आतून मात्र प्रेम आईसारखं. तसा आमचा संतांचा स्वभाव असतो, प्रेमळ स्वभाव असतो. संत रागावतात कधी कधी. सोपान काका आपल्याला कसे रागवत होते माहिती आहे सगळ्याला, आहे की नाही. पण आतून मात्र प्रेम कसं होतं, सगळं सर्वांग प्रेमाने भरलेलं होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, निळोबारा या ठिकाणी म्हणत आहेत मायबाप की माणसाच्या ठिकाणी प्रेम सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते संतांच्या समागमामध्ये असतं. अभंगाचं पहिलं समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली. त्यांची संगत घडावं म्हणले. ज्यांचं प्रेम विठ्ठलाच्या ठिकाणी आहे अशा संतांची संगत आपल्याला घडली पाहिजे. मायबाप, अशांची संगत घडली की परमार्थ आपल्या जवळ जवळ येत असतो. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, स्वार्थ आणि परमार्थ दोन गोष्टी असतात. जीवनात परमार्थ घडला पाहिजे, परम अधिक अर्थ. ज्यांच्या जीवनामध्ये उच्च प्रतीचा अर्थ आला पाहिजे त्याला परमार्थ म्हणायचं. संतांची संगत घडली की परमार्थ आपल्याला लाभत असतो. परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं काय, संतांच्या ठिकाणचं प्रेम आपल्याला लाभावं त्यालाच परमार्थ म्हणायचं. संतांच्या ठिकाणची वैशिष्ट्ये काय असतात? संत निर्व्यसनी असतात, कुठल्याही प्रकारचं संतांना व्यसन नसतं. नंबर 2, संत जीवनात कधी खोटं बोलत नाहीत. सत्य हे ज्यांचं प्रेम आहे. तुकोबाऱ्यांना विचारा, आमच्या तुकोबाऱ्या म्हणतात, मायबाप मी जर जीवनामध्ये कोणता गुरु केला असेल
तर तो माझा गुरु म्हणजे सत्यरूपी गुरु आहे. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. संतांनी परमार्थाच्या दृष्टी केलेले जे अभंग आहेत ते परार्थी अभंग आहेत. स्वतःसाठी अभंग आहे का तो? सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. पण मला सेवा घडली नाही म्हणले त्या सत्यरूपी गुरुची. सत्य तू विठ्ठला. सत्य हे देवाचं रूप आहे आणि संतांच्या ठिकाणी सत्य आहे. मग त्या सत्यरूपी गुरुची मला सेवा घडलेली नाही. तो अभंग तुकोबाराय म्हणतात मला घडली ना. आता तुकोबारायनं घडली नव्हती का? पण अभंग परार्थी आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. आपल्याला कधीच सेवा घडत नाही सत्यरूपी गुरुची. असो, निळोबाराय सुद्धा ते सांगत आहेत परमार्थ पोटी दृढावे. त्यांच्या पोटी परमार्थ अशा पद्धतीने येत असतो. नवे नवे वैराग्य त्यांच्या ठिकाणी प्राप्त होत असतं. निळोबाराय म्हणतात मायबाप स्वानुभव अनुभव त्यांच्या ठिकाणी येत असतो. शेवटचं चरण संचरे स्वानुभाव निजांगी विठोबा रखो माये. माय बाप हो, माझ्याकडे पामराकडे आलेली 2 शब्द 10 मिनिटं बोला म्हणले महाराज. एक नाही अगोदरी एक्सप्रेस गाड्या निघून गेल्या. हे माल डब्बा लावला मध्ये मालगाडीचा आणि पुन्हा एक्सप्रेस गाड्या 2 आहेत. पण या मालगाडीच्या डब्यात बसलो तर आपण जरा रामकृष्णारी झालेली मोडकी तोडकी सेवा महाराजांच्या तुम्हा संत मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर राहिल्या